प्रसादावर विश्वास नाही. त्याला प्रसाद म्हणजे नुसतं खायचं म्हणतात ते. खायचं तर हे काय उदर भरण लोही गाडी दे यज्ञ कर्म. पोट भरायचं साधन नाही ते. पोट इथेही भरतंय घरी पण भरतंय. तर हा प्रसाद आहे या नामामुळं अमृत शुद्ध केलं. अमृत शुद्ध. इंद्राच्या दरबारामध्ये अमृत नासलं होतं एक दिवशी. इंद्राला गर्वाला चढलेला आणि त्याच वेळेला याने घेऊन गुरुकडे गेला. देवा माझं अमृत नासले आणि काय करावं लागलं. कारण अहंकार हा बाधक आहे. थोडा गर्व आला. मी या 33 कोटी देवांचा राजा मी अमृत वाटतो रोज यांना मग हे असे राहतात असं थोडा गर्व आहे. पण ते नाचलेलं अमृत घेऊन तरी त्या पंढरपूर या ठिकाणी आले असतो आणि तिथे येऊन मग त्यांनी सांगून दिला की बाबा तिथं जा. तिथे आहे कारखाना. त्याचा कारखाना कशी तिथं काय आहे विकार धुवायचा कारखाना हेच आहे की विकार दुसरीकडे धुतले जातात का जात ते. चांगल्याला पंगत बसली पंक्तीला जेवायला बसले. त्यानं डोक्यावर जे मडका असत होते त्याच्यामध्ये भरलेला अमृत. आता ही कवा दुरुस्त करते ती. म्हणून यांनी पंचांगाचं दर्शन घेतलं. मग त्यांनी सांगितले चोखा मेळा त्यांच्या इथं उद्या पंगत आहे ते असंच घेऊन तिथे या. पंगत बसली. पंक्तीच्या ठिकाणी मडकं ठेवलं. हो तिथं गर्जना केली नामाची. नामामुळे अमृत शुद्ध झाला. मला जेवढी ताकद नाही या परमात्मा. कार्यक्रम झाला म्हणल्यानंतर सगळ्यांनी रात्री प्रसाद मैदानची व्यवस्था करा आणि सगळ्यांनी प्रसाद आनंदानं प्रेमानं प्रसाद घेऊन घरी जावं असे विनंती आहे.